धक्का अरे प्रशासनाला अरे दे धक्का। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। अरे दे धक्का, दे धक्का अरे प्रशासनाला, अरे प्रशासनाला दे धक्का। नमस्कार, आज आम्ही राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये आमच्या निवेदनांवर काय उत्तर तयार झालंय ते घ्यासाठी आलेलो आहोत। आणि आतापर्यंत 10:15 वाजलेले आहे, 10:30 पावणे 11 वाजून राहिलेले आहे। अजूनपर्यंत या ठिकाणी कार्यालयातील मुख्य कर्मचारी उपस्थित नाहीये आणि आम्ही आशा बाळगतो की त्यांनी आमच्यासोबत आताच संवाद साधला, वेळेत उपस्थित होतील म्हणून। महत्वाचा विषय हा आहे, आजच्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा आहे की शासकीय कर्मचाऱ्यांनी वेळेमध्ये उपस्थित राहायला हवं। जेवढे शासकीय कार्यालय आहे, तहसीलदार असो की जिल्हाधिकारी असो की साधा एक कारकून असो, जो नियम तुम्हाला बांधून दिलेला आहे, जो नियम तुम्हाला बांधून दिलेला आहे त्या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये जनतेची कामं करण्यासाठी वेळेत उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे। आणि कदाचित याच एका त्रुटीमुळे आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनांवर वेळेत आम्हाला उत्तरं मिळू शकत नव्हती। त्यासाठी वारंवार भेटी घेणं आणि आज अशा प्रकारचे एक आंदोलन करण्यापर्यंतची वेळ आमच्यावर आलेली आहे। मी आशा बाळगतो की सर्व शासकीय कर्मचारी माननीय जिल्हाधिकारी आमच्या या आंदोलनाची दखल घेतील आणि उद्यापासून सर्व शासकीय कार्यालय हे वेळेत उघडले पाहिजे। वेळेच्या आधी ते बंद व्हायला नको। 6:15 वाजेपर्यंत शासकीय कार्यालयांनी आपली सेवा देणं अपेक्षित आहे। अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या वेळेमध्ये म्हणजे पावणे 10 वाजता खुर्चीवर उपस्थित असलं पाहिजे। या एकमेव गोष्टीची जागृती, जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी, अधिकाऱ्यांमध्ये व्हावी, कर्मचाऱ्यांमध्ये व्हावी, या एका भावनेनं आज आम्ही दे धक्का आंदोलन राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या या बिल्डिंग मध्ये बसून आम्ही करतोय। आणि या ठिकाणी आम्ही सगळेजण आता या ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत माननीय निरीक्षक शेख साहेब या ठिकाणी येऊन ते आम्हाला आमच्या प्रश्नावरचं उत्तर देतील, आमच्या निवेदनावर त्यांनी काय उत्तर तयार केलंय ते या ठिकाणी स्वीकारासाठी आम्ही बसलेलो आहोत। आणि नागरिकांना माझी विनंती आहे की आपला हक्क आहे की आपण वेळेत आपले कामं करून घेण्यासाठी सजग असलं पाहिजे। सकाळी पावणे 10 वाजता सगळे शासकीय कार्यालय उघडत असतात नियमानुसार, आपण 9:30 वाजतापासून प्रत्येक कार्यालयामध्ये बसून असायला पाहिजे, जेणेकरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा आपल्याला देण्यात येत असलेल्या ज्या सेवा आहे त्या वेळेमध्ये आपल्याला देणं शक्य होईल। त्यामुळे 11 वाजता ऑफिस उघडते या भ्रमातून वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बाहेर निघावं आणि पावणे 10 वाजताच कार्यालयाला कशी सुरुवात होईल आणि आपल्याला ज्या कोणत्या विभागात काम करायचं आहे त्या विभागामध्ये सकाळी 9:30 वाजतापासून नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली तर नक्कीच अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा वेळेत आपल्याला सेवा देतील। या अपेक्षेनं आज या जनजागृतीच्या हेतून आज आम्ही हे दे धक्का आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आज जर आम्हाला इथून उत्तर मिळालं तर ठीक आहे, परंतु या आंदोलनाला जर प्रशासनानं जर गांभीर्यानं घेतलं नाही तर हे ऑपरेशन दे धक्क्यामध्ये कसं कन्वर्ट होईल ते ताकद आम्ही ठेवतो। आणि उद्या प्रत्येक जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये जनता रोज सकाळी पावणे 10 वाजता अशा पद्धतीनं दे धक्का देण्यासाठी तयार होईल। कारण 50 वर्ष होऊन राहिलेले आहे, दारूबंदी कायद्यापासून काय फायदे झाले ते तपासले गेले पाहिजे, त्यासाठी एक चौकशी समिती गठीत व्हायला पाहिजे। या प्रमुख मागणीसाठी आम्ही सातत्यानं आंदोलन करतोय। रोजीरोटी सोडून पोरं आमच्यासोबत या ठिकाणी येत आहे। या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आजचं आम्ही हे आंदोलन करतोय आणि मला पूर्ण आशा आहे वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं की ते आमच्या या आंदोलनाची नोंद घेतील। आमच्या सगळ्या पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, व्यापारी वर्ग असो की जो डॉक्टर लॉबी असो, या सगळ्यांनी आता कुठेतरी या आंदोलनाला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे। खरंच या 50 वर्षामध्ये दारूबंदी कायद्यापासून नेमके काय फायदे झाले हे तपासले गेले पाहिजे। आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहे, या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना जर गांधी जिल्हा आहे म्हणून जर इथं दारूबंदी जर सुरू केली आहे तर गांधी जिल्ह्यातील तरुणांना शासकीय नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण का नाही मिळावं? आम्ही त्याचे अधिकारी नाही आहोत का? गांधीजी एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते, संपूर्ण देशाचे होते।
मग दारूबंदी जर गांधीजीच्या नावामुळे जर या जिल्ह्यात लागली असेल तर मग या जिल्ह्यातल्या युवकांना शासकीय नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण मिळालं पाहिजे का नाही? मी सगळ्या उपस्थितांना विचारतो, या मागणीशी आपण सहमत आहात का? सहमत आहात का? मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना गांभीर्यानं घ्यावं. जिल्ह्यातला तरुण जर रस्त्यावर उतरला तर शासनाला आणि प्रशासनाला फार महागात पडेल. अवघ्या महिना 2 महिन्यावर आता इलेक्शनचा माहोल आहे. आमच्या मागण्यांना गांभीर्यानं नाही घेतलं तर जनता मतदानातून सुद्धा तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी पक्ष एकीकडे जेव्हा बोलते का चांगलं प्रशासन देण्यासाठी आम्ही मतदान मागताना चांगलं प्रशासन देऊ, सुशासन देऊ अशी आश्वासनं देत असते आणि साधे प्रशासकीय कार्यालय वेळेत उघडले जात नसेल, कर्मचारी अधिकारी जर वेळेत येत नसेल तर नागरिकांचे कामं वेळेत पूर्ण होईल कशी? या गोष्टीसाठी खरं तर सत्ताधारी आणि विरोधकांनी या गोष्टीला प्राधान्य देणं अपेक्षित होतं. पण आमच्या सारख्या सामाजिक संघटनांना या विषयावर आज बोलण्याची वेळ आली आहे. कारण आमच्या इथं दुर्दैव आहे तर संपूर्ण राजकीय व्यवस्था जी आहे या जिल्ह्यातली ते निव्वळ भांडवलदार आणि नामदारांच्या भरोशावर चालून राहिली आहे. काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला येतं तिकीट भेटत नसल्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व जे आहे या जिल्ह्यातलं निव्वळ भांडवलदारांच्या खांद्यावर चालल्यामुळे या लेवलवर आता या समस्या येऊन उद्भवल्या आहे का कोणताही अधिकारी कर्मचाऱ्यांना कसं जागृत व्हावं करावं म्हणून सुद्धा राजकीय पक्ष आपली भूमिका घेत नाही. आम्ही सर्व पैलूंवर या गोष्टीला आणणार आहोत.